ओम श्री साईराम. ज्ञानवाहिनी प्रकरण 6. काही लोक असं मानतात की ज्ञान हे ब्रह्माच्या गुणांपैकी एक गुण आहे, ते ब्रह्माच्या स्वभाव आणि लक्षणांपैकी आहे इत्यादी. पण असे विचार ब्रह्माची प्रत्यक्ष प्राप्ती आणि अनुभूती न झाल्यामुळे उत्पन्न होतात. साक्षात अनुभूती नसल्यामुळेच वादविवाद वाढत जातात, कारण प्रत्यक्ष ब्रह्मप्राप्ती हा साक्षात्कारावर आधारित वैयक्तिक अनुभव आहे. मी असं जाहीर करतो की ज्ञान म्हणजेच ब्रह्म. हे ब्रह्माचे केवळ गुण, लक्षणं किंवा स्वभाव नव्हेत. वेद आणि शास्त्र असं घोषित करतात की ब्रह्म हे सत्यम, ज्ञानम, अनंतम आहे आणि याखेरीज त्याची इतर लक्षणं आणि गुण नाहीत. ज्यावेळी ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा ज्ञानी, ज्ञेय आणि ज्ञान हे एकरूप होऊन जातात. ब्रह्म अनिर्वचनीय आहे. त्याचं इति असं वर्णन करणं अशक्य आहे, म्हणून त्याला केवल सत म्हणतात. त्याचा केवळ असणं हाच भाव आहे. ज्ञान म्हणजे सुद्धा सत, केवल असणं, दुसरं काही नाही. श्रुती ब्रह्माचं विज्ञानघन असं स्वरूप वर्णन करतात. त्याचा अर्थ विज्ञानाचं पूर्ण रूप. श्रुती आणि शास्त्र ह्याचं अज्ञानीच ज्ञान आणि ब्रह्म यात भेद करतात. ज्ञान हेच ब्रह्म, त्यामध्ये भेद करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. सत्व, राजस आणि तामस या गुणांनी जे ज्ञान वेष्टित आहे ते अज्ञानच होय. जे त्रिगुणातीत, राजस, तामस आणि सत्व प्रवृत्ती, संवेदना आणि गुणांच्याही पलीकडचं असतं तेच खरं ज्ञान. मर्यादांच्या बंधनातील ज्ञान हे कसलं ज्ञान? ब्रह्माचं ज्ञान हे प्रत्यक्ष ब्रह्मासारखंच सर्वातीत आणि सर्वोच्च असलं पाहिजे. असंही म्हणता येईल की ब्रह्माला आकार असतो आणि ज्ञान निराकार असतं, पण खरं तर दोन्ही निराकारच आहेत. ब्रह्माला आकार असल्याचा जो भास होतो तो अविद्येमुळे, अज्ञानामुळे, आत्म्याच्या शरीरधारणेच्या काळातील गरजांमुळे आकाराची उपाधी ब्रह्माला लागलेली असते. निराकाराला खालच्या मर्यादित पातळीवर यावं लागतं, कारण आत्मा देखील शरीराच्या उपाधीत मर्यादित झालेला असतो. मानवी जन्म ही मध्यावधी आत्म्याची मर्यादित झालेली एक अवस्था आहे, हे न जाणणं म्हणजे मंद पशुत्व होय. ज्ञान हा दुःख, संकट आणि कष्ट यावरचा रामबाण उपाय आहे, असं ज्ञानाचं वर्णन वेद करतात. ज्ञानप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, पण त्यात प्रमुख म्हणजे भक्तिमार्ग, जो वशिष्ठ, नारद, व्यास, गौरांग इत्यादी श्रेष्ठ ऋषीजनांनी स्वीकारला होता. जसं दीपज्योतीसाठी तेल आधारच स्वरूप आहे, तसं भक्ती ही ज्ञानज्योतीचा आधार आहे. ज्ञानाचा बोधिवृक्ष हा भक्तिरूपी जीवनावर पोचला जातो, हे स्पष्ट समजून घ्या. श्रीकृष्ण जे प्रेमरसाचे आणि करुणेचे मूर्तिमंत स्वरूप आहेत, ते गीतेत सांगतात की भक्तीनेच मी साध्य आहे. भक्त्या माम अभिजानाती. हे आश्वासन का दिलेलं आहे? कारण भक्तिमार्गात अडचणी नाहीत. तरुण, वृद्ध, उच्च नीच, स्त्री पुरुष सर्वांना भक्तिमार्ग अनुसरण्याचा अधिकार आहे. आजारी माणसालाच औषधाची खरी गरज असते, त्याचप्रमाणे जे अज्ञान अंधकारात चाचपडत आहेत त्यांनाच या शिक्षेची आणि स्वाध्यायाची गरज आहे. ज्याला भूक लागलेली नाही त्याला कशाला घास भरवायचा? जो आजारी नाही त्याला औषध का द्यायचं? त्याचप्रमाणे ब्रह्म किंवा ज्ञान हे ह्या खोट्या भ्रांतीत सापडलेल्यांचं अज्ञान नष्ट करण्याकरताच आहे. तेच सत्यावर साठलेली मलिनता जाळून टाकेल. इथे जात, स्त्री पुरुष किंवा उच्च नीच असा भेदभाव नाही. सर्वांना अधिकार आहे. काही जण म्हणतात की स्त्रियांना अधिकार नाही. असं जर असेल तर शिवाने पार्वतीला हा योग का सांगितला? किंवा कपिल मुनिवर्यांनी सांख्यशास्त्र स्वतःच्या मातेला, देवहूतीला कसं सांगितलं? किंवा बृहदारण्यकात उल्लेख केल्याप्रमाणे याज्ञवल्क्यासारख्या थोर तत्त्वज्ञानाने या वेदांतिक तत्त्वज्ञानाची मूलतत्व त्याची पत्नी मैत्रेयीला कशी सांगितली? उपनिषदात सांगितलेलं असत्य कसं असेल? हे उल्लेख ज्या वेदवाङ्मयात आहेत ते सर्व सत्यच आहेत. मातंग ऋषी हे परमवैराग्यशील होते, यात शंका नाही. शबरी भिल्लिणीला त्यांनी या ज्ञानाचा उपदेश केला अशी माहिती रामायणात आहे. ते विधान खोटं कसं असेल? अलीकडचं उदाहरण म्हणजे सुरेश्वराचार्य यांच्या विद्वान पत्नीने
शंकराचार्यांशी वेदांत चर्चेत भाग घेतल्याचं आहे. म्हणूनच ज्ञानमार्गाच्या अधिकारासाठी फक्त साधना हीच योग्यता आहे. फक्त तपश्चर्येलाच खरं महत्त्व आहे. जातपात, संप्रदाय किंवा लिंग हे सर्व असंबद्ध आहेत. बाकी सर्व गोष्टी बाजूला सारून साधना आणि तप यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. परमेश्वर सर्वांना उपलब्ध आणि प्राप्तव्य आहे, कारण तो करुणामय आहे. परमेश्वराशिवाय इतर कोणालाही एखादी व्यक्ती ज्ञानप्राप्तीसाठी लायक नाही असं ठरवण्याचा अधिकार नाही. थोडा खोल विचार करता असा अनुभव येईल की परमेश्वर कोणालाही त्याची प्राप्ती कधीच नाकारत नाही. अग्नी आपल्याच तेजोकणांना किंवा समुद्र आपल्याच बिंदूंना आश्रय कसा नाकारेल? परमेश्वरही कोणाला नाकारणार नाही, त्यागणार नाही. 4 मुलांचा पिता आपल्या संपत्तीचा वाटा त्यापैकी एकालाच कसा नाकारेल? ते न्याय्य आणि योग्य ठरणार नाही. हे झालं साध्या मानवाचं. तर निःपक्षपाती आणि परमदयाळू परमेश्वराचं काय? परमेश्वरावर पक्षपाताचा आरोप करणं हे महापाप आहे. ब्रह्मविद्येचा कोण अधिकारी आहे आणि कोण नाही याबद्दल भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मला कोणीही खास प्रिय नाही आणि मी कोणाचा तिरस्कारही करत नाही. मग तो स्त्री पुरुष कोणीही असो. जो माझं श्रद्धाभक्तिपूर्वक पूजन करतो तो मला येऊन मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या वाटेत कोणतंही विघ्न येऊ शकत नाही आणि मी सुद्धा त्यांच्या हृदयात प्रगट होतो. मग गीता अर्थहीन आहे का? नाही, गीता महान सत्यच सांगते. सध्या आणखी एक चुकीचा समज प्रचलित आहे. तो म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साधनेसाठी जप, ध्यान इत्यादी शास्त्रांनी घालून दिलेल्या रूढींप्रमाणे काटेकोरपणे आचरण करून शुद्धत्व मिळवणं आवश्यक आहे. मला तसं वाटत नाही. जे धाराशायी झालेले आहेत त्यांनाच औषधांची खरी गरज असते. ते औषध घेतल्याशिवाय कसे पूर्ववत निरोगी होतील? एखादा मनुष्य शुद्ध, सात्विक आणि शास्त्रांचं विधिपूर्वक आचरण करणारा असेल तरच तो ब्रह्ममार्गावर चालू शकतो असं म्हणणं म्हणजे निरोगी माणसालाच औषध घेण्याचा हक्क आहे असं म्हणण्यासारखं आहे. शुद्धता, सात्विकपणा हे गुण ब्रह्ममार्ग आक्रमण करताना प्राप्त होतात. ते सुरुवातीलाच आवश्यक आहेत असं म्हणता येणार नाही. औषधं पोटात जाण्यापूर्वीच रोगी रोगमुक्त आणि आनंदी झाला पाहिजे असं म्हणण्यासारखं हे ठरेल. ही सहज गोष्ट अनेकांना दृष्टीआड होते हा एक गंभीर विकार आहे. सर्व अज्ञानी लोकांनी आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ साधकांच्या स्वानुभवातील ग्रंथांचं वाचन, मनन केलं पाहिजे, तरच त्यांना खरं ज्ञान होईल. या मार्गात यशस्वी होण्याचं आणखी एक गूढ आहे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. औषधं चालू असेपर्यंत खाण्यापिण्याची, हालचालींची, सवयींची काही पथ्य पाळावी लागतात. याबाबत वैद्यांचा सल्ला पाळणं अनिवार्य असतं. असं केलं नाही तर औषध कितीही किमती, गुणकारी, अद्ययावत असलं तरी ते रोगावर परिणाम करायला असमर्थ ठरतं. जे लोक औषध सेवनाने, पथ्य पाळून, वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागून रोगमुक्त होऊन शरीर सुदृढ करून रुग्णालयातनं बाहेर पडले त्यांचा विचार केल्यास असं कळेल की ते सर्व जाती, धर्म आणि लिंगाचे आहेत. वशिष्ठ मुनींचा जन्म पतित स्त्री पोटी झाला. नारदांची माता ही धोबीण होती. वाल्मिकी हा कोळी होता, दरोडेखोर होता. विश्वामित्र हे क्षत्रिय होते. मातंग तर दलित होते. यावरून असा निष्कर्ष निघतो की ईश्वराचं नित्यावधान हेच महत्त्वाचं, जात किंवा संप्रदाय नाही. ज्ञान म्हणजे ईश्वराशी एकरूप, उच्च नीचतेचा अभाव हे तत्वतः ब्रह्मम होणं होय. साखरेच्या बाहुलीचं डोकं, मान, हात, पाय सगळे अवयव सारखेच गोड असतात. अगदी डोक्यापासून पायापर्यंत सर्वात एकच गोडी असते. त्या गोडीत 2 प्रकार नसतात, म्हणून त्या गोडीला अद्वैत म्हणतात. द्वैत नव्हे ते अद्वैत. ईश्वराच्या पायापासून निर्माण झालेली तसंच ईश्वराच्या मुखापासून निर्माण झालेली सर्व त्याचीच लेकरं आहेत हे तत्व समजणं म्हणजे ज्ञान होय. फणसाच्या झाडाला बुंध्यापासून शेंड्यापर्यंत फणस लागतात, पण जेवढी गोडी तळाच्या फणसाला तेवढीच शेंड्यावरच्या फणसाला असते, होय ना? की त्यांना वेगवेगळी चव असते. काही फणस कोवळे, काही अपक्व, काही परिपक्व असतील. त्याप्रमाणे त्यांच्या चवीत थोडा फरक असेल. पण बुंध्याचा फणस कडू आणि शेंड्याचा गोड आणि मधला आंबट असणं अशक्य आहे. फक्त त्यांच्या कोवळ्या, अर्धपक्व आणि पूर्णपक्व या अवस्थांप्रमाणे चव बदलते इतकंच.
त्याचप्रमाणे चातुर्वर्ण्य गुणप्रभावामुळे आहेत. स्वभाव आणि कर्म यावर चातुर्वर्ण्य आधारित आहेत. एकाच झाडाची फळं काही कोवळी, काही अर्धपक्व आणि काही पक्व असतात. त्याचप्रमाणे मनुष्यातही 4 वर्ण त्यांच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार झालेल्या प्रगतीवर ठरवलेले आहेत. ज्यांचा आचार आणि विचारामध्ये सत्वाचा प्रभाव आहे आणि जे ब्रह्मप्राप्तीच्या वाटचालीत प्रगत आहेत ते ब्राह्मण, ज्याच्यात रजोगुण प्रभावित आहेत ते क्षत्रिय. अशा प्रकारे शास्त्रांनी गुणाच्या कसोटीवर जाती आधारलेल्या आहेत. का? गीतेमध्ये स्वयं भगवान सांगतात की 2 गोष्टींचा विचार करूनच चातुर्वर्ण्य मी प्रस्थापित केला आहे. त्या म्हणजे त्रिगुणांचा प्रभाव आणि जपध्यान आदी कर्मांचं पालन. शूद्राने सुद्धा ब्रह्मप्राप्तीसाठी साधना केल्यास त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं आणि ब्राह्मणात या साधनेचा अभाव असेल तर तो शूद्र होतो. अनुष्ठान आणि निष्ठा म्हणजे आचरण आणि अनुशासन ही 2 तत्व ब्रह्मत्व ठरवण्याच्या कसोट्या आहेत. सर्वांच्या अंतर्यामी एकच आत्मतत्व आहे. त्याला जात, धर्म, भेदभाव नाही. या सर्व गौण भेदभावांच्या पलीकडे जाऊन आत्म्याची ओळख करून घेण्याला भक्ती ही पहिली गरज आहे. भक्ती ज्ञानाशी एकरूप होऊन जाते, ज्ञानच होऊन जाते. भक्तीची परिपक्वता म्हणजे ज्ञान, म्हणून त्यात भेद करू नये. एका अवस्थेत भक्ती म्हणायचं आणि नंतर त्याचंच रूपांतर ज्ञानात होतं. पूर्वावस्थेतला ऊस उत्तरावस्थेत साखर होतो. भक्तीच्या माध्यमातून जीवाचं शिवात रूपांतर होतं किंवा जीव शिव होऊन जातो आणि मग जीवभाव गळून पडतो. स्वतःला जीव मानणं हे अज्ञान आणि स्वतः शिवस्वरूप आहोत हे जाणणं म्हणजेच ज्ञान. जय साईराम.